नमस्कार मित्रांनो, आपण आत्तापर्यंत वासवदत्ता, उदयन हे मुख्य नायक नायिका असलेलं स्वप्न वासवदत्ता या नाटकाच्या परिचयाचा गाभा पाहिला, विवेचक रसास्वादही पाहिला आणि पहिल्या अंकाचं जे आहे तेही एक थोडक्यात रसग्रहण पाहिलं. आता पुढच्या अंकामध्ये काय झालं असेल या कथानकाचं याची उत्सुकता जी तुम्हाला यातनं प्राप्त झाली आहे, तर त्यामध्ये आपण पाहूया. आपण आत्तापर्यंत पाहिला पहिल्या अंकामध्ये वासवदत्ता ही पद्मावतीकडे योगेंद्र रायड्याने सुपूर्त केली आहे. यानंतर दुसरा आणि तिसऱ्या अंकाचा हा खूप छोटा अंक असल्यामुळे आपण जरा एकत्र कथानक घेऊया. वासवदत्ता ही तिची दासी म्हणून नाही तर सखी म्हणून तिथे राहते आणि वासवदत्तेच्या अंगी असलेल्या गुणांमुळे ती अतिशय प्रेमासक्त तर झालेलीच आहे वासवदत्तेवर पद्मावती, परंतु आपली एक जीवाभावाची मैत्रीण या नात्याने ती तिच्यासोबत राहते. आणि वासवदत्तेच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकणारी एक घटनाही या दुसऱ्या अंकात घडते. उदयनाच्या गुणावर पद्मावती भाळली आहे असे पद्मावतीच्या दासीकडून वासवदत्तेला कळते आणि त्याच क्षणी एका काळी मी देखील अशीच उदयनासाठी किंवा उदयनाच्या प्रेमावर अनुरक्त झाले होते असे ती स्वतःची या अंकामध्ये म्हणताना दिसते. उदयनावरील अतिशय प्रेमामुळे आपल्या उत्कट भावनांचा इतरांसमोर आविष्कार होतो आहे असेही तिला या ठिकाणी वाटून जाते, कारण मनात असलेलं प्रेम हे सांगायची गरज नसते, तर कधी ते शारीरिक हालचालीतून तर कधी नजरेतून व्यक्त होत असते. त्यामुळे बोलताना वावगे शब्द तर निघणार नाहीतच, परंतु माझे डोळे, माझी मनोवस्था सांगेल की काय अशी भीती तिलाही वाटून जाते. आणि या गोष्टीची जाणीव तिला झाल्याने आपल्या भावनांवर ताबा ठेवायला हवा, कारण आपल्या भावनांवर जर ताबा राहिला नाही तर योगेंद्र रायड्याचा जो एक प्रयत्न आहे तो विफल होईल की काय अशी भीती तिला देखील वाटून जाते आणि ती आपल्या मनोमन निश्चय करते की आपल्या भावनांवर आपल्याला ताबा मिळवला पाहिजे. उदयनाच्या प्रशंसेचा एखादा उद्गार तिच्या तोंडून नकळत बाहेर पडताच पद्मावती तिला गमतीने विचारते की तुला उदयन कसे माहिती, किंवा तुला इतकी राजांबद्दल माहिती कशी. परंतु या ठिकाणी भासाने वासवदत्तेच्या समयसूचकतेचं सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि प्रसंगी योग्य विधान तिच्या तोंडी करविले आहे. ती म्हणते की मी अवंती देशातली आहे. अवंती देशामध्ये उदयनराजा कोणाला माहिती नाही आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळेला वासवदत्तेची समयसूचकता इथे दिसून येते. जेव्हा पद्मावती तिला विचारते की आर्ये कथम त्वम न जानासी, आर्ये तू कशी जाणतेस, तेव्हा वासवदत्ता स्वतःशी म्हणते आर्यपुत्र पक्षपातेन अतिक्रांतः समुदाचारः, म्हणजे आर्यपुत्रावर असलेल्या माझ्या प्रेमामुळे हे चुकीचं घडलेलं आहे. माझ्या तोंडून नकळत एखादं विधान असं गेलं आहे की ज्याच्यामुळे पद्मावतीच्या मनात नकळत शंका निर्माण होते. तेव्हा ती उघडपणे लगेच म्हणते अगं एवं उज्जयिनीयः जनः मंत्रयते, अगं मी उज्जयिनीत वाढलेली आहे आणि त्यामुळे असे उज्जयिनीत इतर लोकांकडून जे मी ऐकलं आहे ते तुला सांगते आहे. तर या पद्धतीचं विधान हे तिची समयसूचकता दर्शवतं. उदयनाला पद्मावती पसंत पडली आहे आणि त्याने तिला पत्नी म्हणून स्वीकारलेलं आहे हे जेव्हा तिला कळते तेव्हा ती अतिशय दुःखी होते, कष्टी होते. आपण जिवंत असताना आपल्या पतीने एखाद्या परकीय किंवा एखाद्या परक्या स्त्रीकडे अनुरक्त व्हावे, भाळावे, हा भाग तिच्यासाठी अतिशय कष्टदायी ठरतो. लावाणकात वासवदत्तेसाठी लोकविलक्षण शोक झाला हेही तिला कळालेले आहे. त्यामुळे जसे मन सुखावले होते, आता मात्र आपला पती दुसऱ्या स्त्रीचा होणार हे लक्षात आल्यानंतर ती दुःखीही होते. आणि थोड्याच दिवसात
इतका कष्टी झालेला माझा पती माझे प्रेम विसरून दुसऱ्या स्त्रीशी विवाह करण्यासाठी कसा बरे तयार झाला, हेही दुःख तिला सोसेनासे होते आणि याचे तिला नवलही वाटते. आपण होऊन उदयनाने पद्मावतीला मागणी घातली असेल का, ही भीती देखील तिला जाणवते. परंतु काही दासींकरवी तिला असे कळते की पद्मावतीला उदयनाने मागणी घातली नाही, तर तो सहज काही कामासाठी आला असता. दर्शक राजानेच पद्मावतीचा स्वीकार करण्याची विनंती केली आणि हे जेव्हा तिला कळते तेव्हा उदयनावरील तिचा राग एकदम नाहीसा होतो. परंतु आता आपल्या पतीचं दुसऱ्या स्त्रीशी लग्न होणार हा विचार तिच्या मनाला सारखा त्रासून देत टाकतो. पद्मावती चांगली आहे, आपल्याला सवत आपली सख्खी मैत्रीण मिळालेली आहे याचा आनंद तर होतोच, पण कितीही झालं तरी ती आता आपली सवत होणार हा विचार तिला अस्वस्थ करतो. पतीच्या हितासाठी यौगंधरायणाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून वासवदत्तेने अज्ञातवासात राहण्याचे कबूल केले. परंतु पद्मावतीशी राजाचे लग्न ठरल्यामुळे परिस्थिती जी गुंतागुंतीची झाली आहे त्यामुळे तिची अस्वस्थता वाढते आणि पद्मावतीसारख्या प्रेमळ व गुणी राजकन्येच्या सहवासात राहणे वासवदत्तेला थोडे अवघड वाटते. परंतु आता त्याला पर्याय नसतो आणि पद्मावती नुसती राजकन्या नाही राहिली तर वासवदत्तेची आता सवत झाली आहे या विचाराने तिचे मन मात्र व्यथित होते. आणि मन कितीही उदार केले आणि या गोष्टीला स्वीकार जरी केला, पद्मावतीविषयी खराखुरा जिव्हाळा जरी निर्माण झाला तरी ही गोष्ट स्वीकारणे तिला कठीण वाटते. वासवदत्तेच्या मनाचा उदारपणा जो त्यांनी दाखवलाय त्यावरून हेही रसिकाच्या लक्षात येते की ती सवत म्हणून पद्मावतीला स्वीकारेल देखील आणि तिच्यावर प्रेमही करेल. परंतु सवतीवर प्रेम करण्यापुरताच हा प्रश्न मर्यादित नाही, तर आणखी एक विचित्र धोका त्यात दिसतो. तो म्हणजे वासवदत्तेवर एकेकाळी राजाचे अलौकिक प्रेम होते. हे अगदी खरं आहे, परंतु वासवदत्तेच्या निधनानंतर तिच्याविषयी अपार शोक करून तो आगीत उडी टाकावयास तयार झाला, हेही खरे. तरी देखील कालांतरानेच थोड्याच काळात त्याचे हे प्रेम क्षीण होऊन तो दुसऱ्या स्त्रीशी त्याने लग्नही केलं आणि आता पद्मावतीसारखी असामान्य सौंदर्यवती गुणी तरुण पत्नी मिळाल्यावर तिच्या उन्मादक सहवासात उदयनासारख्या विलासी राजाला पहिल्या पत्नीच्या प्रेमाचा कालांतराने विसर पडणे शक्य आहे असाही विचार वासवदत्तेच्या मनात येतो आणि तो स्वाभाविक वाटतो. पूर्वी ठरल्याप्रमाणे अज्ञातवासातून प्रकट होऊन ती पुन्हा उदयनाला भेटावयास गेली असता त्याच्या प्रेमाची पूर्वीची उत्कटता निघून गेली आहे आणि तो आपल्या बाबतीत निर्विकार झाला आहे असे तिला दिसून येणार नाही कशावरून. आणि राजाचे प्रेम जर आपल्यावरचे आटून गेले तर यौगंधरायणाच्या शब्दांवर विश्वास ठेवून स्वतःच्या मृत्यूची जी एक वार्ता उठवलेली आहे आणि अज्ञातवासाचे राहणे कबूल केले आहे किंवा हे जे दिव्य केलेले आहे त्याचा फायदा काय, असा अनेक विचारांचा गुंताच म्हणू किंवा असे दुष्ट विचार तिच्या मनात येऊन ती विषण्णही झाली यात खरी शंका नाही. परंतु भासाने तिच्याच विचारचक्रांना गोलाकारपणे गुंतवून अवस्था त्या व्यक्त करत तिच्या मनाची अवस्थेची उंची, विचारांची उंचीसुद्धा यामध्ये दर्शवलेली आहे. पुढच्या 3ऱ्या अंकामध्ये पद्मावतीचा विवाह उदयनाशी होतो. तो खूप थाटामाटात पारही पडतो. आपल्या मनातील सर्व भावना, दुःखी कष्टी विचार बाजूला ठेवून चेहऱ्यावर उसनं हास्य आणून वासवदत्तेला आपल्या सवतीच्या आनंदोत्सवात सहभागी होण्याचे भयंकर दिव्यही तिला करावे लागते. समारंभाच्या धामधुमीत थोडीशी सवड मिळते, थोडा वेळ मिळतो तिला आणि ती बागेमध्ये जाऊन बसते आणि स्वतःच्याच मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न करते. ज्या उदयनावर आपण प्राणापलीकडे प्रेम केलं, ज्याच्या भाग्य उदयासाठी त्याचा विरह पत्करून अज्ञातवासही स्वीकारला, त्याचं प्रेम आता विभागणार, पद्मावतीच्या ठाई केंद्रित होणार हे दिसताच तिच्या काळजाचं पाणी होतं
आणि ती म्हणते, यावद इदानीं भागधेयं निर्वृत्तं दुःखं विनोदयामी अहो अत्याहितम आर्यपुत्रः नाम परकीयः संवृत्तः. म्हणजे माझे आर्यपुत्र आता परके झाले याचीही तिला टोचणी लागून राहते. प्रियकराचा वियोग होताच प्राण सोडणाऱ्या चक्रवाकीच्या भाग्याचा तिला हेवा वाटू लागतो. परंतु वासवदत्तेला आत्महत्याही करता येत नाही. आज न उद्या केव्हा तरी आपला प्रियकर भेटेल ही आशा तिला आत्मघात करूही देत नाही. त्यामुळे तिथे ती म्हणते, आर्यपुत्रं पश्यामी इत्यनेन मनोरथेन जीवामी मंदभागा. म्हणजे भाग्य मंद जरी असलं माझं तरीही आर्यपुत्र आज न उद्या मला भेटतील हा विश्वास माझ्या ठिकाणी आहे आणि ती त्या विश्वासावर आत्मघात करत नाही. ती अगदी दुःखी कष्टी झाली आहे हे दासीच्याही लक्षात येतं. आणि दुर्दैव असं की राणीसाहेबांच्या सांगण्यावरून या 3ऱ्या अंकामध्ये पद्मावतीची विवाहमाला गुंफण्याचीही वेळ तिच्यावर आलेली आहे. प्रत्यक्ष सवतीची विवाहमाला गुंफावी लागते यापेक्षा आणखी दुर्दैव ते काय. पण अशाही स्थितीत उदयनाच्या सौंदर्याची सर्वांनी केलेली स्तुती ऐकलंय आणि तिला ती स्तुती ऐकायला मिळावी यासाठी तिची धडपडही भास दाखवतो. अविधवाकरण नावाची वनस्पती सौभाग्य प्राप्त करून देते असे कळाल्यानंतर ती वनस्पती स्वतःसाठी आणि पद्मावतीसाठी वाटेल तितकी माळेत गुंफायला तयार होते. परंतु सपत्नी मर्दन नावाची वनस्पती मात्र गुंफायला ती मुळीच तयार होत नाही. यामध्ये तिच्या मनाचा थोरपणा प्रकट झाला आहे. पद्मावतीच्या विरुद्ध काहीही करायला ती तयार होत नाही. उदयनाची पहिली बायको मेलेली असल्यामुळे सवतीचा घात करणाऱ्या वनस्पतीचा उपयोग काय अशी सबब सांगते आणि सवतीचा घात करणाऱ्या या वनस्पतीच्या गुंफण्याचा काहीही उपयोग नाही असे म्हणून ती वनस्पती माळेत गुंफण्याचे कौशल्याने टाळते. माळ गुंफून होते तयार. परंतु आता आपला प्रियकर आपल्या पद्मावतीच्या म्हणजे आपल्या मैत्रिणीच्या मालकीचा झाला हा विचार तिला शल्ल्यासारखा मनात टोचत राहतो. आपला प्रियकर आता आपला राहिला नाही या विचारात तिला थोडीशी झोप लागते असे वाटून ती हलकेच लवणते. परंतु अशा परिस्थितीत झोप ती कशी लागणार. इकडे पद्मावतीसारखी सौंदर्यवती गुणी तरुण स्त्री उदयनाच्या आयुष्यात आलेली आहे आणि यामुळे वासवदत्तेच्या मनाची उलथापालथ या भासाने या अंकामध्ये दाखवली आहे. पूर्वीचे उदयनाचे आपल्यावरचे अपार प्रेम आता टिकेल का. पद्मावतीच्या सहवासात ते विरळता नाही होणार. ते तसेच उत्कट राहील का अशी शंका तिच्या मनात रात्रंदिवस छळते. प्रत्यक्ष सवतीच्याच जवळ राहावे लागते यासाठी तिची मनोव्यथा अतिशय दुःखी कष्टीही होते. अशा स्थितीत या अज्ञातवासात आणखी किती दिवस राहावे लागणार असाही विचार मनात येऊन तिची अवस्था यथायोग्य समर्पक शब्दात भासाने वर्णन केली आहे. आपला प्रियकर जवळ असून त्याचे साधे दर्शनही होत नाही हेही शल्य तिला टोचते. त्याला उघडपणे बोलता किंवा पाहता तरी येत नाहीच तर जवळ जाण्याचा प्रश्नच नाही. इतकेच नव्हे तर पद्मावतीशी त्याचा होणारा सहवास हा डोळ्यांवर कातडे ओढून सहन करावा लागत आहे. यासारख्या अनेक विचारांचे कल्लोळ अनेक विचारांचे काहूर तिच्या मनात उठते आणि त्यामुळे तिला तिचा जीव जणू नकोसा होतो. उदयनाचा पद्मावतीशी विवाह झालेला असला तरीही त्याचे आपल्या पूर्वपत्नीवर म्हणजेच आपल्या पहिल्या म्हणजे वासवदत्ता या नावाच्या पत्नीवर तितकेच उत्कट प्रेम आहे याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर तिला मिळते पुढील अंकामध्ये 4थ्या अंकात शेफालिका वृत्तांतामध्ये. आणि या प्रसंगाने 3य अंकापर्यंत दुःखी कष्टी आणि व्यथित झालेल्या या वासवदत्तेच्या मनाला 4थ्या अंकात मात्र भासाने एक दिलासा दिला आहे, एक आश्वस्तता केली आहे, तिच्या मनाला सांभाळले आहे हे जाणवते. आणि 3रा अंक संपतो. 3ऱ्या अंकापर्यंत त्यांची दोघांची क्रीडा कंदुक क्रीडा ही 2ऱ्या अंकात होते. त्या दोघीजणी बॉल म्हणजे चेंडू खेळतात
आणि ते खेळता खेळता वासवदत्तेला कळते की पद्मावतीच्या मनामध्ये उदयन घर करून बसला आहे आणि तिच्या प्रेमाची नकळत अशी ग्वाही पद्मावती आपल्या शब्दाकरवी वासवदत्तेजवळ देते आणि पद्मावती ही देखील आपल्याप्रमाणेच आर्यपुत्रांवर म्हणजेच उदयनावर प्रेम करते हे तिच्या लक्षात येते. एकंदरीत तिच्या मनाची व्यथा या दोन्ही अंकामध्ये व्यक्त झाली आहे. तरीही कुठेही पद्मावतीबद्दल मत्सर द्वेष हा भासाने तिच्या करवी व्यक्त केला नाही. हे एका असामान्य स्त्रीच्या चारित्र्याला शोभेल असे विधान तिच्या करवी व्यक्त झालेले आहेत आणि भासाने या नाटकामध्ये एका उदात्त नायिकेचे जे चरित्र चित्रण केलेले आहे ते मनाला रसिकाच्या विचारांना भावते आणि म्हणूनच नाट्य जगतात स्वप्न वासवदत्तम हे नाटक किंवा वासवदत्ता ही नायिका प्रथितयश मिळालेली आहे. यापुढील 4थ्या अंकाचं मात्र उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद. भूक लागली.